ज्युनियर कॉलेजमध्ये आज विद्यालयाकडून आणि आपला जो पोलीस डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित कायदेविषयक मार्गदर्शन करण्याकरिता माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती कुलकर्णी, माननीय पोलीस हवालदार खोपरागडेजी, माननीय पोलीस हवालदार कोसरकरजी आणि सहारे मॅडम, त्याचप्रकारे आमच्या शाळा व्यवस्थापक समितीचे सर्व सदस्य, या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांनो, आम्ही 15-20 मला वाटतं मी 25 वर्षापासून या शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहे आणि या 25-30 वर्षापासून आम्ही शाळेकरिता आणि सर्व मुलांकरता आणि विद्यार्थ्यांकरता जे जे काही चांगले होऊ शकते त्याबद्दल आम्ही नेहमी प्रयत्न करीत असतो आणि व्यवस्थापनमध्ये राहत असल्यामुळे आणि ही शाळा माननीय प्रफुल्लभाई पटेल यांची असल्यामुळे काही डॉक्टर झालेले आहेत, 2 विद्यार्थी ॲडव्होकेट झालेले आहेत आणि एक गोष्ट तुम्हाला आणखी सांगतो मी की या डायसवर बसलेला सर्व मॅडम आहेत, पोलीस अधिकारी आहेत किंवा सर्व जे शिक्षकगण आहेत हे पण एका काळी विद्यार्थी होते आणि मॅडमने सांगितलं की मी पण तसंच खाली बसलो. तर माझं म्हणणं हेच आहे की तुमचे जे जीवन आहे ते एका कोरा कागज असते ना त्या प्रकारे आहे. आता तुम्ही त्यावर काय लिहिता हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जसे लिहाल तसे बनाल. मी काही जास्त काही बोलणार नाही, मी नेहमी बोलत असतो आणि मॅडमने ज्या प्रकारे सांगितलं की आणि मी पण एक विनंती करतो की मी नेहमी प्राचार्य महोदयाला विचारत असतो की विद्यार्थ्यांकडून शिक्षणाबद्दल एखादी काही आपल्याकडे सूचना आली का, तर ही बाब मी एक गंभीर बाब तुम्हाला सांगतो की शिक्षणाबद्दल तर तुम्ही लोक एखाद्या वेळी कंप्लेन करतच नाही. तुम्ही न भीता एखादी क्लास वर्ग चालू नसेल किंवा तुम्हाला समजत नसेल किंवा आणखी काही प्रॉब्लेम येतोय तर तुम्ही डायरेक्ट त्यांना मिळा ना. आणि यानंतर या शाळेमध्ये जे निवडणूक होणार आहे तर आम्ही असा निर्णय घेतला आहे की निवडणूक झाल्यावर जी आपली निवडणूक बॉडी असणार आहे त्यांच्यासोबतही आम्ही एक 2-2 महिन्यांनी मीटिंग घेणार आहे आणि ती मीटिंग सर्व विषयावर घेणार आहे. तर आजच्या कार्यक्रमामध्ये माननीय पोलीस विभागातर्फे सर्व माननीय मंडळी आलेली आहे. मी सर्वांचे आभार मानतो आणि त्यांनी जे सांगितलं आहे त्या सर्व गोष्टी तुम्ही आत्मसात कराल अशी अपेक्षा करतो आणि आपले जीवन खरोखर उज्ज्वल कराल. कारण की आम्हाला असं वाटते की ज्या जागेवर आज आम्ही उभे आहोत किंवा या डायसवर बसलेले जे काही अधिकारी आहेत ते आहेत त्या जागेवर तुम्ही उद्या दिसणार ही अपेक्षा ठेवतो. सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.